उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये काही कारणं वेगवेगळी आहेत, परंतु एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं, परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत। पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे। अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील। मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे। त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल। त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका, आपण नाव यादीची वाट पहा। याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं। तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही, असा हा निकष नाही। 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी ती 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे। या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील काही चुका असतील या त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेली आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी। आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे काल असे सुप्रिया सुळे तसंच बाकीचे नेते सुनील तटकरे अमित शहांना भेटले, पण त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल पार्थ पवार शरद पवारांना भेटले आहेत। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सहभागी व्हायच्या जोरदार हालचाली चर्चा समोर येत आहेत। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणीही आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से कर्ज माफी जो है किसानों के लिए वो हो रही है, सर इसके बारे में जानकारी दें कि कर्ज माफी कर्ज माफी को आपको मालूम है, जो पहली तो यादी प्रसिद्ध हुई, दूसरी यादी भी अभी प्रसिद्ध हो गई है। दूसरी यादी में 17 लाख किसानों को उसका लाभ मिलने वाला है और भी 56 लाख किसानों को ये सभी यादी में लाभ मिलने वाला है। मैं आपके माध्यम से सब किसानों को अनुरोध करता हूं कि आप ठहरिए, जो डॉक्यूमेंट है कागजपत्र पूर्तता करके आप सबको लाभ मिलेगा। जो कर्ज माफी है अहिल्यादेवी होळकर देवी के नाम के अहिल्यादेवी होळकर जी के नाम के, उसमें 56 लाख से ज़्यादा किसानों को ये लाभ मिलने वाला है। एनसीपी विलीनीकरण करने की जो चर्चा है वो फिलहाल और बनी हुई है। जिस तरीके से सुनील तटकरे जो है अमित शाह से मिलते हैं, कुछ दिन पहले प्रधानमंत्री
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे, मात्र शेतकरी बांधवांना निराशाच आहे. कारण कर्जमाफीच्या नवीन यादीबद्दल भरणे यांनी म्हणजेच आपले कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. याद्या दुरुस्त करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी देखील सांगितलेलं आहे. बरं, अनेक शेतकऱ्यांना रेग्युलर 2 लाख रुपये द्यावे अशी सुद्धा विनंती केलेली आहे. शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून मेसेज करून कळवलेलं आहे. महायुती सरकारने 2024च्या निवडणुकीत शब्द वापरला होता की 7-12 कोरा 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 म्हणून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी विनंती शेतकऱ्यांची इच्छा आहे. बघा, अनेक शेतकरी बांधवांनी कर्जफेड केलेली आहे. बघा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला दिसून येत आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आहे. कारण फक्त 50,000 रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. मात्र शेतकरी अतिवृष्टी व दुष्काळामुळे अडचणीत आला आहे. तो शेतकरी हा 30 जून 2026ला थकीत राहिला आहे. त्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही नम्र विनंती आहे. शेतकरी बांधवांनी एकजुटीने उभा राहायला पाहिजे आहे. आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून देखील हा विषय आपण धरून लावणार आहे. कारण शेतकरी बांधवांवरती अन्याय झालेला आहे. शेतकऱ्यांची जी लिस्ट आलेली आहे त्यामध्ये चूक आहे. आता पुन्हा दुरुस्ती करणार आहे, पण त्या दुरुस्तीसाठी अजून किती वेळ लागणार आहे हे देखील आपल्याला सांगता येत नाही. शेतकरी बांधवांचे हे सुद्धा म्हणणं आहे की शेतकरी कर्जमाफी योजना संदर्भात यामध्ये शेतकरी बांधवांना काहीही फायदा झाला नाहीत. अनेक शेतकरी बांधवांचे कर्ज 1.5 लाख आहे, 1,60,000 आहे. मात्र रक्कम 60,000, 50,000, 90,000 अशा प्रकारे आल्यामुळे शेतकरी बांधवांची फसवणूक झाली आहे का असं सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. फसवी आहे का ही शेतकरी कर्जमाफी योजना, फसवी आहे का असे देखील शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहेत. बघा, माझ्यावर अन्याय झाला आहे. फेब्रुवारी 2019 उचल केलेले 1.5 लाख रुपये कर्ज आता आजपर्यंत थकीत आहे. रेग्युलर शेतकऱ्यांची 2 लाख करायला पाहिजे आहे कर्जमाफी. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळायला पाहिजे असं अनेकांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. कारण मंत्रिमंडळ बैठकीत देखील हे निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, महाएग्रीआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता ॲग्रीस्टॅक नाविन्यता केंद्र कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक पदास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही विधी व न्याय आहे, मादक द्रव्य, मादक पदार्थ हे निर्णय घेण्यात आलेले आहे. अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी ते घेण्यात आलेले निर्णय आहेत. त्यानंतर कुर्डुवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापना करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांचा जो काही हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात, रकमेत वाढ करण्यासंदर्भात लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय कृषी मंत्र्यांनी निर्णय घ्यावा हे एक विनंती असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा एकजुटीने उभारलं पाहिजे आहे. कारण जे शेतकरी बांधवांवर अन्याय होत असलेले दिसून येत आहे. अनेक शेतकरी बांधव असं देखील म्हणत आहेत की कर्जमाफी ही योजना 2026 ची फसवी योजना असल्याचे त्यांचं मत आहे. तुमचं काय मत आहे आपल्या योजनात्र चॅनलवरती नक्कीच कळवा. कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी, सर्व शेतकरी योजनेच्या अपडेटसाठी आपल्याला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.